शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या लोणीकर कोकाटेंचा विरोध करताना नाना पटोलेंकडून राजदंड उचलण्याचा प्रयत्न, अध्यक्षांकडून पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन, तर निलंबनाविरोधात विरोधकांचा बहिष्कार. लोणीकरांवर कारवाई करेपर्यंत शांत बसणार नाही, निलंबनानंतर पटोलेंची प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचं वक्तव्य. बीडमध्ये कोचिंग क्लासमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती. एकनाथ शिंदेंकडून शिवकोश शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना, शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालय आणि शाखांचं व्यवस्थापन संस्थेकडे सोपवणार, चोरांच्या मनात चांदणं, भास्कर जाधवांचा टोला. आम्ही केवळ मेळाव्याचा आयोजक, तुम्ही जल्लोष करायचा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या जनतेला एकत्रित आवाहन, मराठी जणांनी सरकारला नमवल्याचाही उल्लेख. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला वरळी 2 मध्ये एकत्रित मराठी विजय मेळावा, शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडेवर नियोजनाची जबाबदारी. राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाऊबंदकी आठवली, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर खासदार नारायण राणेंची फेसबुक पोस्ट, उद्धव यांनी राज ठाकरेंना पक्षाबाहेर जायला प्रवृत्त केल्याचा दावा. धुळ्याचे माजी आमदार आणि राहुल गांधींच्या विश्वासातले कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश, 70 वर्षांनी पाटील घराण्यांनी सोडली काँग्रेसची साथ. शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चक्काजाम, कोल्हापुरात शेतकऱ्यांचा पंचगंगेत उडी मारण्याचा प्रयत्न, तर सोलापूर, बीड, जिंदोली, परभणी, लातूरमध्ये रास्ता रोको. वसई विरारमध्ये ईडीचे 16 ठिकाणी छापे, महापालिकेची नगररचना उपसंचालक YS रेड्डींच्या ठिकाणांवरील छाप्यानंतर कारवाई, वास्तुविशारद एजंट यांच्या घरावर छापे. महाराष्ट्रातील 70 वर्ष महिला पर्यटकावर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार, अनंतनागच्या न्यायालयानं आरोपीला जामीन नाकारला, घटना समाजाच्या विकृत आणि आजारी मानसिकतेचा प्रतिबिंब असल्याची न्यायालयाची टिप्पणी. तुकोबांच्या पालखीचं सोलापूरमध्ये उत्साहात स्वागत आणि अकलूजमध्ये रिंगण, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पुरंदरमध्ये गोल रिंगण आणि माशरसमध्ये मुक्काम.